जय श्रीराम सर्वांना. नमस्कार. मी शुभम मीनाक्षी अभय जांभरे, पंढरपूर. आजचा माझा विषय आहे क्रिटिकल सिच्युएशन किंवा परिस्थिती. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस असा येतो, एखादी परिस्थिती अशी येते की ती खूप भयानक असते किंवा खूप टेन्शन असतं त्या दिवशी, किंवा ती परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं काय नाही करावं हे काहीच समजत नाही. आपण एकदम पॅनिक होऊन जातो एकदम, किंवा आपण घाबरून जातो त्या सिच्युएशनला. असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडलं पण असेल किंवा घडत असेल किंवा घडलं पुढे जाऊन घडणार पण असेल. इट डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. तर मला या गोष्टीबद्दल माझं मत असं आहे की समजा आपल्या आयुष्यात जर का अशी एखादी सिच्युएशन आली, एखादी परिस्थिती आली, तर अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये पॅनिक न होता शांत राहून जर का आपण निर्णय घेतले तर ते खरंच यशस्वी होतात, असं माझं स्पष्ट मत आहे. एखादी सिच्युएशन अशी येते त्यावेळेस आपल्याला काही समजत नाही. मग आपलं काय होतं त्यावेळेस की आपण रागराग करतो, चिडचिड करतो, घाई गडबडीने निर्णय घेतो. समजा रागराग केलं, चिडचिड केलं तर आपण ते कुणावर करतो? आपल्या जवळच्या व्यक्तींवर करतो, बरोबर? तुम्ही आपल्या आयुष्यात पण अशा गोष्टी घडल्या असतील. याचा इफेक्ट काय होतो की जी आपली समोरची व्यक्ती आहे ती आपल्या खूप जवळची असते, ती दुखावली जाऊ शकते त्या सिच्युएशनमध्ये. तर पॅनिक झाल्यानंतर एखादा निर्णय आपण घेऊन टाकतो, एकदम तडकेफडकी निर्णय त्या सिच्युएशनमध्ये घेऊन टाकू शकतो. तर त्याचा इफेक्ट एवढा भयंकर असू शकतो की काही सांगू शकत नाही. म्हणजे जो निर्णय आपण घेतो तो एकदम भयानक पण असू शकतो त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये घेतलेला. तर माझं असं मत आहे की समजा तुमच्या आयुष्यात एखादी घटना घडली किंवा एखादी सिच्युएशन अशी आली, तर श्वास घ्या, शांत शांत बसा, शांत राहा, भगवंताला आठवा. ज्या गुरूंवर, ज्या परमेश्वरावर, ज्या ईश्वरावर, ज्याच्या कुणावर तुमचा विश्वास असेल त्याला ती गोष्ट सांगा, भगवंताला ती गोष्ट सांगा की बाबा, परमेश्वरा, महाराज, जे कोणी असेल, की माझ्या आयुष्यात अशी घटना आली, मला तुम्ही मार्ग दाखवा. जे काही आयुष्यात सिच्युएशन आली ते तुम्ही त्यांना समर्पित करा, त्यांना सांगा, शांत राहा. शांत राहून थोडा श्वास घ्या, विचार करा. तुम्हाला मी 100% सांगतो की तुम्ही यातून नक्की बाहेर पडू शकता, लगेच बाहेर पडू शकता. सिच्युएशन अशी असते की ती विदिन सेकंड सॉल्व्ह होणारी असते, पण आपल्याला त्यावेळेस समजत नाही, आपण घाबरून जातो, पॅनिक होतो. त्यामुळं आपण त्या सिच्युएशनमध्ये कसं ती सिच्युएशन हँडल करतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं अशी एखादी घटना जर का घडली किंवा दैनिक तुमच्या रोजच्या आयुष्यात पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही शांत राहाल, शांत राहून बोलाल, शांत राहून विचार कराल, तेवढे ते विचार तुमचे योग्य ठरतील, तुमचं बोलणं योग्य ठरेल आणि तुम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरेल. भगवंतावर तुमची श्रद्धा आहे, भगवंत तुम्हाला एखादी तुमच्या आयुष्यात घटना आली तर त्यातून बाहेर काढतो,